सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौसाहुणम् अजरमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। संस्कृत सिद्धांचं पूजन बघत होतो आपण। त्याच्यामध्ये सगळ्या अष्टकाला जे काय त्यांनी शब्द वापरलेत संस्कृतचे, तर त्याचा आपण अर्थ बघितलाय। जे शेवटी आता पुष्पांजली क्षेपण करतो तर त्यावेळेस आशीर्वचन रूप 4 वाक्य आहेत, त्याचा अर्थ बघायचा होता आपल्याला। काय सांगायला लागले तिथं की जे सिद्ध आहेत त्यांचं स्वरूप म्हणजे व्यवहाराने ज्यांनी सर्व कर्मांचा नाश केला, आत्म्याला प्राप्त केलं आणि नित्य शुद्ध रूपाने परिणमन करतायत, अशा त्या सिद्ध भगवंतांचं स्वरूप आणि निश्चयाने त्यांच्यासारखा माझा सिद्ध आत्मा, त्याचं स्वरूप कसं आहे ह्याचं वर्णन सगळं त्यांनी या अष्टकाच्या द्वारे करून सांगितलं होतं। सगळ्या एक एक शब्दामधून आपल्याला आत्म्यापर्यंत नेलंय त्यांनी आणि वेगवेगळ्या अशा विशेषणांच्या द्वारे सुंदर सुंदर विशेषणं वापरली आहेत। आणि तशा रूपाने म्हणजे ध्यान करताना आपल्याला शब्दाचं अवलंबन पाहिजे ना, तर ह्या सगळ्या शब्दांमधून तुम्हाला आत्मा दिसणार, फक्त ते काढायला यायला पाहिजे आपल्याला की कशा रीतीने त्याचं वर्णन केलंय। तर ते शेवटचं जे पुष्पांजली आहे ना, घेतलंय का पुस्तक? माझ्याकडे 106 पान आहे। त्रैलोक्येश्वर वंदनीय चरणा प्रापु श्रियं शाश्वतीं यानाराध्य निरुद्ध चंड मनसः संतोऽपि तीर्थंकरां सत्सम्यक्त्वविबोध वीर्यविशदा व्याबाधताद्यैर्गुणैर्युक्तांस्तानि हतोष्टुवीमि सततं सिद्धान् विशुद्धोदयान्। काय सांगायला लागले ह्याच्यात पण सगळी सिद्धांची विशेषणं सांगितली आहेत। कसे आहेत ते सिद्ध? त्रैलोक्येश्वर म्हणजे 3 लोकाचे ईश्वर आहेत। घेऊन जा। तर जे 3 लोकाचे ईश्वर आहेत, ज्यांचे चरण वंदनीय आहेत, म्हणजे सिद्ध आणि मी असं दोघांचा जेव्हा भेद करतो त्यावेळेस एक वंद्य आहे, एक वंदक आहे। कोण वंद्य आहे? सिद्ध भगवान। वंद्य म्हणजे वंदना करण्यायोग्य आणि वंदक म्हणजे मी। जसं भाव्य आणि भावक। भाव्य कोण? भावना करण्यायोग्य, ज्यांची भावना केली जाते असे ते भाव्य म्हणजे ते भगवान। आणि भावक म्हणजे मी, जेव्हा द्वैत बघतो त्यावेळेस। आणि अद्वैत बघत असताना मीच भाव्य आहे आणि मीच भावक आहे। काय म्हणले? द्वैत म्हणताना दोघांचा भाव आला आणि अद्वैत म्हणत असताना मी स्वतःला नमस्कार करतो, स्वतःला जाणतो। काय म्हणले? काय समजलं काव्या? समोर बसा की जरा, माय कोणतरी मनीषाताई, सोनल ऑन करा, आयशू
भाव्य कोण, भावक कोण? ज्याची भावना केली जाते, भावना करण्यायोग्य आहे तो भाव्य, आणि जो भावना करतो तो भावक म्हणजे मी. ज्यावेळेस मी स्वतःला जाणतोय त्यावेळेस भाव्य आणि भावक दोन्ही अभेद आहे, आणि जेव्हा भगवंतांचा विचार आहे त्यावेळेस तिथं भेद आला. भाव्य भगवान आहेत आणि भावक मी आहे. तर इथं आता त्या भेदाला सुद्धा इथं संपवून टाकणार जेव्हा स्वतःकडे येणार त्यावेळेस. म्हणून सांगितलं त्रैलोक्येश्वर म्हणजे कसे आहेत भगवान? 3 लोकाचे ईश्वर आहेत. पहिलं विशेषण दिलं म्हणजे ते भगवान आहेत, आणि माझा आत्मासुद्धा असा 3 लोकामध्ये ईश्वर स्वरूप आहे, ईशित्व शक्ती संपन्न आहे. तर अशा त्या 3 लोकाच्या ईश्वरांचे चरण वंदनीय आहेत. चरण म्हणजे काय? त्यांचे पाय. भगवंतांचे चरण म्हणताना काय घ्यायचं? नाही, भगवंतांचे चरण वंदनीय आहेत म्हणजे काय घ्यायचं? आपल्याला ह्याच्यात आलं होतं की काय शिकलो आपण सामायिक पाठमध्ये, त्यांचे 2 चरण म्हणतो ना आपण, काय होतं ते? 2 चरण वंदनीय आहेत असं जे म्हणलं ना. काय सांगताय? काय कोण आहे? सीमा आहे. हां, काय सांगू? तर त्यांचे गुण. तर सांगितलं ज्ञान आणि दर्शन हे 2 चरण. त्यांचं श्रद्धा आणि ज्ञान, तर हे 2 चरण म्हणजे त्यांनी जसं श्रद्धा आणि ज्ञानाने परिणत आहे त्यांच्यानुसार मला आचरण करण्यासाठी म्हणून त्यांच्या चरणाला नमस्कार आहे. म्हणून आपण म्हणतो ना तव पादौ मम हृदये मम हृदयम तव पदद्वये लीनम. तुमचे पाय माझ्या हृदयामध्ये. म्हणजे काय? पायाला घेऊन काय करायचं आहे आपल्याला? मग त्यांचं ज्ञान म्हणा, चारित्र्य म्हणा, श्रद्धान म्हणा, ते जसं निर्मळ झालेलं आहे त्यांच्यानुसार ते मी माझ्या हृदयामध्ये स्थापन करतो आणि माझं हृदय मी भगवंतांच्या चरणाशी ठेवतो. असं तिथं एक आहे भावना, जोपर्यंत मी मुक्तीला जात नाही तोपर्यंत. हिंदी म्हणावं काय ते? तव पादौ तव पदम मेरे हिय मे मम हिय तेरे पुनीत चरणों में तबलो लीन रहो प्रभु जबलो न पाया मुक्ती पद मैंने. काय सांगितलं समजलं? जोपर्यंत मी मुक्तीला जात नाही तोपर्यंत हे भगवान तुमचे चरण माझ्या हृदयात आणि माझं हृदय तुमच्या चरणाशीच राहो. म्हणजे काय म्हणायचं त्यातून भाव? की माझी भक्ती तुमच्याच ठाई राहो, दुसरे कुठलेही मला देव म्हणून स्वीकार होऊ नयेत, कोणाच्या ठिकाणी माझं मस्तक, माझं श्रद्धान झुकू नये. तर अशा त्या 3 लोकाच्या ईश्वरांच्या चरणाशी मी नमस्कार करतो किंवा ते माझ्यासाठी वंदनीय आहेत हे सांगितलं. पुढं सांगितलं की प्रापुः श्रियम शाश्वतीम. श्री म्हणजे अनंत गुणांची लक्ष्मी. लिहा, श्री म्हणजे केवल ज्ञानरूपी लक्ष्मी. तर ज्यांना शाश्वत अशी लक्ष्मी प्राप्त झाली आहे असे ते कोण? सिद्ध भगवान. त्यांना अशी ती शाश्वत लक्ष्मी प्राप्त झाली आहे, त्याचे ते धनी आहेत. पुढं सांगितलं यान आराध्य चंडमनसह निरुद्ध. ज्यांची आराधना केली असताना, चंड म्हणजे काय म्हणायचं? उद्दंड असा शब्दामध्ये अर्थामध्ये आहे तो चंड म्हणजे. चंड मनस म्हणजे जो काय म्हणायचं, कसलं बाळ म्हणतो, मुलगा कसलं म्हणतो आपण ते? उद्दंड एक टाईपचं, खट्याळ म्हणा, काय म्हणायचं, नॉटी बॉय म्हणता ना तुम्ही एक टाईपमध्ये. तर तशा रूपामध्ये चंड मनस म्हणजे जे की कंट्रोल करणं शक्य नाही आहे असं ते मन. ज्यांची आराधना केलं असताना असं चंड मन निरुद्ध होतं. म्हणजे काय? रोखलं जातं, त्याला संयमित केलं जातं, त्याच्यावर कंट्रोल केला जातो.
ज्यांची आराधना केला असताना मन सुद्धा निरोधाला प्राप्त होतं. कोणाची आराधना करायची? त्या सिद्धांची ज्यांनी की मनाला जिंकलंय, मनाला नष्ट करून टाकलंय, असे ते सिद्ध. लिहिलं ज्यांची आराधना केली असताना उद्दंड मन निरोधाला प्राप्त होतं, किंवा काय म्हणायचं, त्याच्यावर काबू ठेवला जातो, संयमित केलं जातं, असे ते सिद्ध भगवान. पुढं सांगितलं संतः अपि, म्हणजे त्या मनावर कंट्रोल करण्यासाठी म्हणून संत सुद्धा प्रयत्न करतात, किंवा ते सिद्धपद प्राप्त करण्यासाठी म्हणून संत सुद्धा प्रयत्न करतात, आणि तीर्थंकर सुद्धा. म्हणजे तीर्थंकर आपल्यासारखं संसारी दशेतून पुढं गेले ना, म्हणजे काय म्हणायचं, गृहस्थ दशेमध्ये वाढले, त्यांचं युवा अवस्था भोगली त्यांनी, त्याच्यानंतर वैराग्य झाल्याने दीक्षा घेऊन गेले. मग सांगायचे की त्यांनी जी काही साधना केली त्यांचं पण लक्ष काय होतं, तीर्थंकरांचं सिद्धपद प्राप्ती. मग ते स्वतःचा सिद्ध आत्मा प्राप्त करण्यासाठी म्हणून त्यांनी मनाला रोखलं किंवा मनावर संयम केला. तसंच जे कोणी 6व्या-7व्या गुणस्थानापासून वरचे सगळे मुनिराज आहेत ते सुद्धा साधना करतात. तर कशाची करतात हो? आपल्या इंद्रियांवर विजय मिळवण्यासाठी म्हणा, किंवा हे मनाला निरोध करण्यासाठी, किंवा आपल्या आत्म्याला जिंकण्यासाठी जे काय प्रयत्न करतात तो सिद्धपद प्राप्तीचा उपाय आहे. म्हणजे संतसुद्धा आणि तीर्थंकरसुद्धा सिद्धपद प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. पुढं काय सांगितलं, सत्सम्यक्त्व विबोध वीर्य विशदा व्याबाधताद्यैर्गुणैर. किती गुण आहेत सिद्धांमध्ये? कुठले? सिद्धांच्या ठिकाणी 8 गुण आहेत. दीपका की कुठले? 8 गुण अवगाहनत्व वगैरे, अनंत सुखावज्ञान, अनंत वीर्य, अनंत ज्ञान, हे 4. आणि मग राहिलेले गोत्रकर्म ह्याच्याबद्दलचे अवगाहनत्व, सूक्ष्मत्व, सिद्धांचा पत्ता चुकलाय का काय? सिद्धांचं साथ सोडून दिली आहे का काय? त्यांचं ध्येय समोर ठेवलं तर सिद्धपद प्राप्ती होणार आहे आपल्याला. अन्यथा त्यांचे गुणच विसरून गेलो तर ते गुण माझ्यात आहेत, त्यामुळे त्या माझ्या गुणांचं पण स्मरण होण्यासाठी त्यांना ठेवायचंय. कुठले आहेत सिद्धांचे 8 गुण काका? अनंत ज्ञान, अनंत दर्शन, पुढं क्षायिक सम्यक्त्व, क्षायिक चारित्र, किंवा अनंत चतुष्टय म्हणा. अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य, अवगाहनत्व, अव्याबाधत्व, अगुरुलघुत्व आणि सूक्ष्मत्व. कुठलं राहिले? अगुरुलघुत्व, अव्याबाधत्व आणि सूक्ष्मत्व. तर हे 8 गुण, हे 8 गुण सिद्धांमध्ये आहे. तर तेच 8 गुण इथं सांगायला 3ऱ्या लाईनमध्ये आता घेतलेत ना, त्यातले थोडेफार घेतलेत. सूक्ष्मत्व, यत सत्सम्यक्त्व, म्हणजे आता आधी सगळ्या गुणांनी सहित आहेत सिद्ध, पण जेवढे त्यांना इथं वर्णन करता आले तेवढे घेतलेत. सत्सम्यक्त्व म्हणजे समीचीन. आता इथं म्हणा क्षायिक सम्यक्त्व. पुढं विबोध म्हणजे ज्ञान. कसलं ज्ञान आहे? क्षायिक ज्ञान आहे भगवंतांना ते. पुढं अनंत किंवा क्षायिक वीर्य 3 घेतले. पुढं विशद
म्हणजे स्पष्टत्व आहे त्यांच्या ज्ञानामध्ये. अव्याबाधता आदी गुणैहि युक्ताः, अव्याबाध आदी अनंत गुणांनी जे युक्त आहेत, त्यांना, कोणाला? सिद्धान, त्या सिद्धांना जे की विशुद्ध उदयान, ज्यांची विशुद्धता प्रगट झालेली आहे, अशा त्या सिद्धांना सततम तोष्टुवी मी काय करतो? स्तुती करतो. सतत त्यांची मी स्तुती करतो. अशा सिद्धांची ज्यांनी की आपले अनंत गुण जाणलेत आणि त्यांना पर्यायामध्ये अभिव्यक्त केलेलं आहे, अशा त्या सिद्धांची मी पूजा करतो किंवा त्यांना वंदन करतो, त्यांचं स्मरण करतो किंवा त्यांच्यासारखा मी आहे असं अनुभव करतो, हे सांगायला लागलं. मग मला याच्यातलं काय सांगायचं होतं? सगळे शब्द समजलेत का? जिनकी आराधना करके, आता समोर सिद्धांना ठेवा आणि ते हे जे काय वर्णन त्यांनी सांगतायत ना, ते सिद्धांच्या अपेक्षेने आणि मी त्या सिद्धांना नमस्कार करतोय, स्मरण करतोय, ही भावना करून ऐका. जिनकी आराधना करके भव्य आत्मा अविनाशी सुख को प्राप्त हुए, ऐसे सिद्ध को मैं प्रणाम करता हूँ. जे कोणी भव्य आजपर्यंत मोक्षाला गेलेत तर ते सिद्धांच्या पार्टीचे होते का ऑपोजिट पार्टीचे होते हो? सिद्धांची पार्टी कुठली आणि दुसरी पार्टी कुठली? एकच पार्टी असते. ज्यांना कोणाला सिद्ध व्हायचे त्यांना एकाच मार्गाने जावं लागतं. तुमच्याकडं पंतप्रधान व्हायचं तर वेगळे पार्टी आहेत, पण आमच्याकडं एक सिद्धांची एकच पार्टी आहे. दुसऱ्या कुठल्या मार्गाने सिद्ध होता येणार नाही. ज्यांनी सिद्धांना स्वीकारलं, सिद्धांना वोट दिलं, त्यांना सिद्धत्व प्रगट होणार. कोणाला वोट दिलं का? कोणाला वोट दिलं ते आलं नाही. तर काय सांगायला लागले? जे सिद्ध आहेत तर त्यांची जे कोणी भव्य जीव मोक्षाला गेले तर त्या सगळ्यांनी सिद्धांची आराधना करूनच मोक्षाला गेले, हे सांगायला लागले. जिनकी आराधना करके भव्य आत्मा अविनाशी सुख को प्राप्त हुए, ऐसे सिद्ध को मैं प्रणाम करता हूँ. का? कारण मला सुद्धा मोक्षाला जाण्याची इच्छा आहे. 3 लोक के ईश्वरों के द्वारा वंदनीय है. तिन्ही लोकाच्या ईश्वरांच्या द्वारे वंदनीय म्हणजे कोण? 3 लोकाचे ईश्वर कोण? 3 लोकांच्या ईश्वराकडून वंदनीय आहेत असे ते भगवान. कोण 3 लोकाचे ईश्वर? सगळे इंद्र घ्या, 100 इंद्र जे म्हणतो आपण ना, तर ते इंद्र म्हणजे सुद्धा ईश्वर. मग सगळ्या ईश्वरांकडून सुद्धा ते वंदनीय आहेत असे भगवान. ऐसे होकर शाश्वत सुख को प्राप्त हुए, भीख मांगकर भव्य जीव शाश्वत सुख को प्राप्त नहीं होते. त्यांनी एक विचार इथं चांगलं मांडला विचार की शाश्वत सुख कोण कोणाला देतो? म्हणजे सिद्ध सुद्धा तुम्हाला शाश्वत सुख देऊ शकत नाहीत. काय म्हणले? म्हणजे तुम्हाला सिद्ध बनवणारे सिद्ध नसतात. सिद्ध फक्त मार्ग दाखवतात, पण त्याच्यानुसार तुम्हाला आचरण करावं लागतं. तुम्हाला त्यानुसार साधना करावी लागणार, त्यानुसार आपल्याला आपल्या आत्म्याचं अनुभवन करावं लागणार, तर तुम्ही सिद्धत्वाला प्राप्त होणार. ही एक विवक्षा सांगितली. आणि एक दुसरं उदाहरण सांगितलं की जसं म्हणले पारसमणी असतो. काय करतो पारसमणीचं कार्य? काय माहिती आहे पारसमणी काय असतो? पारस म्हणजे जे लोखंडाला सोनं करतं, त्याच्या स्पर्शाने. त्या पारसचा जर लोखंडाला स्पर्श झाला किंवा लोखंडाचा पारसला स्पर्श झाला तर ते सोनं होतं. पण काय म्हणले? हे पारसमणी आहे आणि हे लोखंड आहे, ह्याचा याला स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं. पण असं कुठलाही पारसमणी नाही की ज्याच्या स्पर्शाने दुसरा पारस तयार होतो. काय? पारसला बनवता येत नाही. तुम्ही सोन्याला बनवू शकता पण पारस बनवता येत नाही तुम्हाला. मग हेच सांगायला तिथं की आमचे पार्श्वनाथ आहेत ना,
तर ते असे आहेत की त्यांच्या स्पर्शाने प्रत्येक जीव पारस होऊ शकतो. काय म्हणते? म्हणजे ही कला, ही विद्या फक्त भगवंतांकडे आहे. जर ज्यांनी कोणी स्पर्श करायचं म्हणजे काय करायचं? टच करायचं नाही आहे त्यांना, जाऊन त्यांचं अनुकरण करा, त्यांना आदर्श म्हणून ठेवा, त्यांच्या अनुसार आपलं श्रद्धा ज्ञान चरित्राचं परिणमन करा, तर तुम्ही सुद्धा पारस होऊ शकता. म्हणून सांगितलं, एक भगवंतांकडंच अशी कला आहे की ते सगळ्यांना आपल्या समान बनवू शकतात. पण लौकिकामध्ये की कुठलाही मोठा माणूस असू देत, भलेही तो तुमचा उद्धार करेल, भलेही तुम्हाला खूप मदत करेल, पण तो त्यांच्या समान नाही बनवून घेत. जसं मालक आहे तो नोकराला पैसे देतो त्याचं सगळं उदरनिर्वाहासाठी किंवा त्याच्या काय सोयीसाठी म्हणून सगळं त्यांनी केलं उदारतेने, तरीसुद्धा तो नोकर मालक बनत नाही. म्हणजे नोकराला मालक बनण्या इतकी मदत नसती करत, मालकांच्या द्वारे केली जात. म्हणून सांगतायत की असं पण इथं सिद्ध भगवंतांच्या बाबतीमध्ये एक्सेप्शन आहे. म्हणजे सिद्ध तुम्हाला सुद्धा सिद्ध बनण्याचा उपाय दाखवतात, म्हणजे तुम्हाला साक्षात सिद्धत्व देतात. असे ते कृपाळू भगवान आहेत. त्यामुळं सांगितलं की त्यांनाच धरा, बाकी अन्य कोणालाही आपण शरण गेलो तर आपलं कल्याण होणार नाही. म्हणून त्या ह्याच्यात पण म्हणतो ना आपण, काय त्या मोक्षमार्ग प्रकाशकचं बहुतेक मध्ये घेतलंय ना, पंचपरमेष्ठींची स्तुती करत असताना छान वाटली मला ती, म्हणून मी पण लिहून घेतली आहे. गोदाजींचं मंगलाचरण म्हणतात ते दरवेळेस पंचपरमेष्ठींची स्तुतिरूप ऐकलं असेल की, अरिहंत सिद्ध सूरी उपाध्याय साधु सर्व अर्थ के प्रकाशी मांगलिक उपकारी है. म्हणते ऐका, लिहा तसं लिहिताना. अरिहंत सिद्ध सूरी उपाध्याय साधु सर्व अर्थ के प्रकाशी मांगलिक उपकारी है. तीन को स्वरूप जान रागते भई जो भक्ति काय को न माइए थुति को उचारी है. धन्य धन्य तीन ही के काज सब आज भये कर जोड़ बार बार वंदना हमारी है. मंगल कल्याण सुख ऐसो हम चाहते हैं, हो मेरी ऐसी दशा जैसी तुम धारी है. हो मेरी ऐसी दशा जैसी तुम धारी है. असं एक सुंदर भावना आहे त्याच्यामध्ये. काय सांगितलं? अरिहंत सिद्ध सूरी म्हणजे आचार्य, काय उपाध्याय आणि सर्व साधू हे सगळे काय आहेत? अर्थ के प्रकाशी आहेत. म्हणजे काय? पदार्थाचं स्वरूप सांगून देणारे, प्रकाशित करणारे आहेत. मांगलिक आहेत आणि उपकारी आहेत. पाचही परमेष्ठी तुमचं मंगल करणारे आहेत. तिनको स्वरूप जान, त्यांचं स्वरूप जाणून रागते भई जो भक्ती, राग म्हणजे अनुरागाने जी काही भक्ती उत्पन्न झाली आहे माझी त्यांच्याविषयी, त्याच्या निमित्तात काय को न माइये, म्हणजे शरीराला मी झुकून काय म्हणतोय? नमन करतोय. काय को न माइये थुती को उच्चारी है, म्हणजे स्तुती उच्चारण करतो त्यांचं, भगवंतांचं, त्या पंचपरमेष्ठींची मी स्तुती गातो. काय को न माइये थुती को उच्चारी है. धन्य धन्य तीन ही के काज सब आज भये. धन्य धन्य आहे त्यांच्या निमित्तात माझे आज सर्व कार्य भय म्हणजे होत आहेत. म्हणजे भगवंतांच्या निमित्तात, परमेश्वरींच्या निमित्तातच माझे आज सगळे कार्य होत आहेत. धन्य धन्य तीन ही के काज सब आज भय कर जोड बार बार वंदना हमारी है. मी कर म्हणजे हात जोडून वारंवार त्यांना वंदन करतो, त्यांची वंदना आहे. मंगल कल्याण सुख ऐसो हम चाहते है. मंगल कल्याण सुख असं मी आज इच्छितो की
त्यांच्यासारखी हो मेरी ऐसी दशा जैसी तुम धारी है. हे भगवान, तुमची जशी दशा झालेली आहे तशी मला प्राप्त हो, ह्याच्यासाठी मी इच्छा करतो, तुमचं दर्शन करतो, तुमचं वंदना करतो. का? कारण मागं स्वार्थ आहे. सगळे जे दर्शन करणारे आहेत, भक्त आहेत, ते स्वार्थी असतात. का? अशा ठिकाणी स्वार्थी बना हे सांगतात आचार्य. पण बाहेर जाऊन तुम्ही लौकिकामध्ये स्वार्थ सिद्ध करायसाठी सगळे प्रयत्न करता, पण धर्मामध्ये येऊन त्या भगवंतांच्या चरणाशी येऊन आपण काय करतो? सगळं विसरून जातो. तिथं सांगायला लागले उलटं माझं कल्याण होऊ दे ही भावना समोर ठेवून सगळं करा जे काय करताय ते. म्हणून हे भगवान, तुमच्यासारखी माझी दशा उत्पन्न हो. हो मेरी ऐसी दशा जैसी तुम धारी है. जशी दशा तुम्ही धारण केलेली आहे तशी दशा मला प्राप्त हो, ह्याच्यासाठी मी तुमचं दर्शन, वंदन, पूजन करतो. मग जो कोणी पण संसारी आहे तो कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये आपल्या स्वार्थाची पुष्टी करत असतो. म्हणजे सांसारिक गोष्टींमध्ये, धर्माच्या क्षेत्रामध्ये येऊन मागं सरकतो. काय म्हणायचं तिथं, शक्य नाही म्हणतो किंवा ते मोठ्यांचं काम आहे म्हणतो, असं वगैरे. पण म्हणून इथं काय सांगितलं आम्ही आत्ता की पारसमणी काय करतो, असं आहे की पुढं सर, पारसमणी काय करतो, लोखंडाला सोनं करतो, पण नवीन पारस तयार करू शकत नाही. पण सांगितलं पार्श्वनाथ भगवान असे आहेत की त्यांच्या स्पर्शाने प्रत्येक जीव पारस होतो. म्हणजे ते सुद्धा पारस बनवू शकतात. म्हणजे स्वतः भगवान झालेत तर ते इतरांना सुद्धा भगवान बनवतायत. म्हणजे बनवणारे नाही आहेत ॲक्च्युली, पण दोन्ही पण सांगितलं ना, त्यांच्याशिवाय बनणार नाही आणि त्यांना धरून पण बनणार नाही. काय म्हणले? भगवंतांना धरून मोक्ष नाही आणि भगवंतांशिवाय पण मोक्ष नाही आहे. मग काय करायचं? दोन्हीकडनं तोडल्यावर नाही समजून घ्या की जोपर्यंत भगवंतांचं स्वरूप नाही समजणार, त्यांच्याविषयी भक्ती नाही उत्पन्न होणार, तोपर्यंत त्यांचं अवलंबन आहे. पण एकदा मला समजला मार्ग काय आहे, तर त्यांना सोडून त्यांच्यासारखा मी हे जिथं आपण भावभासन करणार तिथं नियमाने मुक्तीला प्राप्त होणार. मग त्यासाठी काय सांगितलं की एक राजा होता आणि त्याला भयंकर क्रोध असायचा. सारखं काय ना काय कारणानं तो क्रोध करायचा. तर असा क्रोधी राजा, आणि त्याच्याकडे एक दिवस एक ज्योतिषी आला आणि त्या ज्योतिषाला त्यांनी आपलं भविष्य विचारलं सगळं. मग ज्योतिषाला माहीत नव्हतं राजाचा स्वभाव काय आहे काय नाही. तर पहिल्यांदा सांगत असताना ज्योतिषीने सगळं चांगलं चांगलं सांगितलं की राजा खुश, तुमचं भरभराट होणार आहे, तुम्हाला कसलं संकट नाही आहे, तुम्हाला काही त्रास नाही आहे, सगळं तुमचं खुशहाली आहे, प्रसिद्धी आहे, प्रजाजन सगळे सुखी आहेत, सगळं सगळं चांगलं सांगितल्यावर राजा खुश झाला. आता नंतर शेवटी राजाने काय विचारलं, म्हणले माझं मृत्यू कधी आहे सांग. मग आता ते काय ज्योतिषी होता, ते आपलं सरळ त्यांनी विचारलं म्हटल्यावर सांगायला गेला. पण असं सांगितलं त्यांनी काहीतरी, असं सांगणार काय त्याचा मृत्यू कधी आहे, तर अंदाजे त्यांनी सांगितलं असं की एवढ्या दिवसांनी किंवा असं यावेळी असं होणार आहे, असं काहीतरी सांगत असताना ते राजाला राग आला. म्हटले तू माझं मृत्यू सांगितलंच कसं, मी मरणार नाही, मी अमरच होणार आहे, असं एक त्याचं ग्रह. आणि जे काही त्यांनी दुसरं पण वाईट भविष्य सांगितलं त्याच्या रिलेटेड, तर ते ऐकलं की राजाने तलवारच काढली बाहेर. आणि मग हे ज्योतिषी घाबरला, म्हटलं की आता धडगत नाही आहे. कळलं त्याला खरं सांगितलं तर ते राजाला पटेना किंवा ते स्वीकार होईना, आणि तो काय करणार आहे, सगळं बाकीचं वाईट भविष्य सांगितलं तर त्याला राग आला होता राजाला आणि त्यांनी तलवार काढली होती. आणि मग शेवटचा प्रश्न विचारला होता की सांग माझा मृत्यू कधी आहे. म्हणजे शेवटी विचारला होता बरं का, बाकीचे सगळे इतर क्वेश्चन विचारल्यावर, तलवार बाहेर आल्यावर मग विचारलं सांग आता माझी मृत्यू कधी आहे. मग आता ज्योतिषी काय करणार हो, कळलं होतं त्याला की इथनं सुटका पण नाही आहे आणि त्याला उत्तर पण द्यावं लागणार आहे. काय उत्तर देणार, तर ज्योतिषीनी प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं बरं का. आणि काय केलं, काय उत्तर दिलं, ऐशू काय उत्तर दिलं सांग.
पंडित त्यावेळेस सावध झाला आणि विचार करून आपलं उत्तर द्यायचं म्हटल्यावर तो विचार केला आणि सांगितला की तुमचा मृत्यू माझ्यानंतर 1 तासाने होणार आहे. काय झालं सांग. म्हणजे तुम्ही जर तलवार काढली आणि माझ्यावर उगारली तर मी मरणार आहे आणि माझ्यानंतर 1 तासाने तलवार आतच गेली. म्हणजे त्यांनी स्वतःचं पण रक्षण केलं आणि उत्तर पण सांगून टाकलं. म्हणजे असं कशासाठी सांगायचं होतं की तुम्ही शांततेने नाही विचार करणार ना तर स्वीकार नाही करू शकणार. त्या भलेही मृत्यू तर येणार आहे कधी ना कधी, पण त्याचं स्वीकार करायची शक्ती पाहिजे आपल्यामध्ये. आणि राजा अशांत होता तोपर्यंत काय स्वीकारण्याची त्याची तयारी नव्हती. आणि जेव्हा त्याला शांत केलं पंडितांनी तर गपचूप त्याला ऐकून घ्यावं लागलं आणि त्याला त्याची चूक कळाली. आणि मग दक्षिणा दिली की नाही ज्योतिषीला. तर ते राजाने खुश होऊन त्याला बक्षीस दिलं बरं का. कारण काय म्हणते ते चांगल्या भाषेमध्ये उत्तर दिलं तर टोमणा, पण तरी सुद्धा व्यवस्थित उत्तर देण्यासाठी म्हणून सुद्धा बक्षीस देत होते राजा पूर्वीचे असे. मग कशासाठी सांगायचं होतं की आपण काय करतोय ह्या शरीरासाठी किंवा सांसारिक सुखासाठी सगळे स्वार्थ प्रयत्न करतोय, पण धर्म आराधनेमध्ये परमार्थामध्ये तिकडं आपला स्वार्थ जोडत नाही आहे. म्हणून भगवंतांच्या चरणी जातो तर आपली हीच भावना असावी सतत की म्हणा हो मेरी ऐसी दशा जैसी तुम धारी है. हे भगवान माझी अशी दशा हो जशी तुम्ही धारण केलेली आहे. तुमच्यासारखं मला पण पद प्राप्त हो. तर इथं हे आशीर्वचन रूप शेवटचे 4 लाईन घेतले, त्याचा अर्थ बघत होतो आम्ही. जे सिद्ध संस्कृत पूजन आहे ना त्याच्यामधलं शेवटचे 4 लाईनमध्ये काय सांगायले, नाही अष्टकाचे 4 लाईनमधले त्रैलोकेश्वर वंदनीय चरणा त्याचे 4 लाईनचे अर्थ बघत होतो. वास्तव में तो सहज सिद्ध भगवान जिनकी आराधना से अविनाशी सुख को प्राप्त होते हैं सर्वदा महान है ही, लेकिन जहाँ भाव्य भावक भाव दूर हो गया ऐसे निर्विकल्प आराधन से निज सहज सिद्ध महान धीर भगवान के दर्शन होते हैं. किती छान सांगितलं माहिती आहे का. भाव्य भावक भाव जोपर्यंत आहे ना, हे भगवान तुम्ही भाव्य आणि मी भावक असं जोपर्यंत भेद आहे ना तोपर्यंत तुम्ही शुभामध्ये आहे. जेव्हा हा सुद्धा भेद विलयाला प्राप्त होतो त्यावेळी साक्षात भगवंतांचं दर्शन होतं, म्हणजे भगवान आत्म्याचं दर्शन होतं आणि तिथं स्वयं भाव्य होतो आणि स्वयं भावक होतो. अभेद महान धीर अशा भगवानाचं दर्शन होतं. इसके लिए मुक्त भगवान का स्वरूप देखा जाता है. मग त्यांनी विचारलं एकाने प्रश्न की या काळामध्ये सिद्ध तर होत नाही, कोण मोक्षाला जात नाही, बरोबर आहे माहिती आहे का. या काळामध्ये कोणाला मुक्ती नाही. मग त्यांनी विचारलं जर मुक्ती नाही आहे तर कशासाठी पुरुषार्थ करायचा मग. आता जर आपण मुक्त नाही होऊ शकत, भोगा म्हणले मग भरपूर सांसारिक सुख. काय ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा देह नष्ट झाल्यावर कुठून मिळणार आहे. मस्त भोग भोगायचे, मजा करायची. कुठला आले धर्मन संयमन साधनान, कशाला तप करायचं मग. काय उत्तर द्यावं. जर मोक्ष नाही आहे तर धर्म का करायचं या काळात. भारती काकी काव्या नाही ना काकी, करायचं का नाही करायचं ते पण सांगा. जर मोक्षाला जाणार नाही तर धर्म करायचा का नाही करायचा. जेव्हा जाणार तेव्हाच करायचा. उन्हात थांबण्यापेक्षा सावलीत थांबलेलं चांगलं. इष्टोपदेश मध्ये गाथा नाही वे. वरम व्रते हि पदम देवम ना व्रते बतनारकम. मग ते संयमासाठी सांगितली ना, संयमासाठी सांगितली. आम्ही विचारतोय धर्म कशासाठी करायचा. आता पण सुख आहे, पुढे पण सुख आहे. आता सुखासाठी करायचा, वर्तमानात सुखाने जगायचंय. मग
आनंदाने जगायचं, पुढचं जाऊ देत, पुढचं नंतर. मग पण आता आपल्या दुःखे का सुखे याचा निर्णय पाहिजे. बरोबर. मग त्यांनी आणि काय उत्तर दिलं? धर्माशिवाय दुसरं साधन नाही. हा, धर्माशिवाय सुख नाही. मग त्यांनी काय उत्तर दिलं की आता मोक्ष नाहीये, पण मोक्ष मार्ग आहे. पण ह्याच्या पुढं तर मोक्ष मार्ग सुद्धा नाही राहणार. मग मला एकाने विचारलं परवा की म्हणले षष्टम काळामध्ये सम्यक दर्शनाची पात्रता आहे की नाही, असं त्याला आधार द्या म्हणून सांगितले बरं का एकाने, तुम्हाला सगळ्यांना घरचा अभ्यास. तर मला म्हणायचं होतं की मोक्ष मार्ग आहे, जरी मोक्ष नाही आहे तरी. जसं सांगितलं बीज आज पेरायचंय, लगेच झाड मिळणार नाही आहे तुम्हाला, कालांतराने त्याचं अंकुर फुटून वृक्षामध्ये रूपांतर होणार. तसं हे सम्यक दर्शन हे बीज आहे, त्याचं बीजारोपण आज करा तर कालांतराने नियमानं ते मोक्षरूपी फळ देणारच. म्हणून जरी मोक्ष नाही आहे तरी सुद्धा धर्मापासून दूर राहणार त्याला कधीही सुखाची प्राप्ती होणार नाही. म्हणून धर्म म्हणजेच आत्म्याचं अनुभवन जाणणे हा धर्म आहे. त्याला जाणलं असताना आपल्याला सुद्धा सिद्धत्व प्रगट होणारच. ओम जाणा. संसारापासून भिन्न, देहापासून भिन्न, कर्म नो कर्मापासून भिन्न निज ध्रुव जाणा. आम्ही आत्मा स्वयं मोक्ष स्वरूप आहे. मीच भाव्य आहे, मीच भावक आहे, मीच कारण आहे, मीच कार्य आहे, मीच वंद्य आहे, मीच वंदक आहे. पहा, अभेद अनुभव घ्या. सिद्ध स्वरूपोऽहम्, मोक्ष स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहंस.